90 पेक्षा जास्त दिवस तुरुंगात राहिलेल्या आणि त्यानंतर तडीपार झालेल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेमध्ये एक संविधान संशोधन बिल सादर केलं, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. आणि ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल काय म्हणतं तर एखादा मंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री किंवा एखादा पंतप्रधान हा जर का 30 दिवसांपेक्षा जास्त पोलीस कस्टडीमध्ये राहिला असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये, ज्या गुन्ह्यामध्ये सिद्ध झाल्यानंतर 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, अशा गुन्ह्यामध्ये जर का 30 दिवसांच्या कालावधीत तो पोलीस कस्टडीमध्ये राहिलेला असेल तर 31व्या दिवशी ऑटोमॅटिकली तो त्या पदावरून निष्कासित होईल. मग तो पंतप्रधान असो, तो मुख्यमंत्री असो किंवा तो कोणीही मंत्री असो, राज्याचा किंवा केंद्राचा असा मंत्री असलेला राजकीय नेता हा 30 दिवस कस्टडीत राहिल्यानंतर पहिले तर त्या 30 दिवसामध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सांगून त्याला डिस्क्वालिफाय करावं, त्या मंत्रिपदावरून काढून टाकावं. नाही केलं पंतप्रधानांनी शिफारस तर 31व्या दिवशी ऑटोमॅटिकली त्याचं मंत्रिपदावरून त्याची गच्छंती होईल. आता सगळ्यात मोठी विडंबना याच्यातली अशी की हे बिल मांडणारा माणूस स्वतः 90 दिवसापेक्षा जास्त तुरुंगात राहिलेला आहे, त्यानंतर तो तडीपार झालेला आहे 2 वर्षासाठी. त्या संपूर्ण राज्यातून, नुसतं शहरातून किंवा गावातून तडीपार नाही, पूर्ण राज्यामधून 2 वर्षासाठी तो तडीपार झालेला होता. आणि नंतर तो राजकीय किमयेमुळे तो मंत्री झाला आणि आता तो देशाचा गृहमंत्री आहे आणि तो हे बिल मांडतो. ही सगळ्यात मोठी विडंबना. त्यातला दुसरा भाग असा की 30 दिवस केंद्र सरकार कोणालाही तुरुंगात ठेवू शकतं. म्हणजे ईडी आणि सीबीआयला सांगायचं आणि 30 दिवस एखाद्याला मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला अटक करून ठेवायची. एखाद्या राज्यामध्ये समजा भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आलं, विरोधी पक्षांचं सरकार आलं, तर तिथल्या कोणत्याही मंत्र्याला, 4-5 मंत्री म्हणा, एखादा मुख्यमंत्री म्हणा, हा सरळ 30 दिवसासाठी तुरुंगात टाकून द्यायचा. मग 30 दिवसासाठी त्याला तुरुंगात टाकल्यानंतर तिथलं सरकार पडेल. त्यामुळे जिथं भाजपचं सरकार येत नाही, जिथं सरकार पाडता येतं, तिथला विरोध सत्तेत असलेला पक्ष फोडता येतो. महाराष्ट्रात हे झालं. म्हणजे अटक नव्हती झालेली, पण हा पॅटर्न करून झाला होता. भुजबळांना तुरुंगात ठेवून झालं होतं, समीर भुजबळांना तुरुंगात ठेवून झालं होतं, अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये ठेवून झालेलं होतं. आणि नंतर पक्ष फोडले गेले, शिवसेना फोडली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची फोडली गेली आणि सत्तापालट केला गेला. हे महाराष्ट्राने पाहिलंय. तर आता हा महाराष्ट्रातला पॅटर्नला कायदेशीर स्वरूप द्यायचं. तर देशभरातल्या विरोधी पक्षांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्यासाठी, घाबरवण्यासाठी म्हणून हे बिल आणलंय का? अशा प्रकारची एक दहशत बसवायची आहे का? हा याच्यातला सरळ सरळ दिसणारा भाग आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलं, देशभरामध्ये गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवाल असेल, मनीष सिसोदिया असेल, नंतर तो सेंथिल बालाजी असेल, साकेत गोखले असतील, त्याच्यानंतर शिबू सोरेनचा मुलगा हेमंत सोरेन असेल, संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, त्याच्या आधी भुजबळ, छगन भुजबळ असतील, त्यांचा पुतण्या समीर भुजबळ असेल, हे सगळे तुरुंगात ठेवले. पहिल्यांदा असं झालं की या 10 वर्षात महुआ मोइत्रा आणि राहुल गांधी यांना डिस्क्वालिफाय केलं गेलं, त्यांची खासदारकीवरून त्यांना काढलं गेलं. तर हे पहिल्यांदा असा सगळा प्रकार बघितलाय. आणि याच्यामधले या आतापर्यंत आरोपपत्र ठेवलेले किंवा अटक केलेल्या राजकीय नेत्यांपैकी 95% जण हे भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या विरोधातली संपूर्ण केस थांबवली गेली. आरोपपत्र रद्द झालं, मागे घेतलं गेलं, फाईल क्लोज झाली, क्लोजर रिपोर्ट फाईल करून झाले. भुजबळांच्या केसमध्ये झालं ना, क्लोजर रिपोर्ट फाईल करून झाला. तर अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष या देशात सरकार चालवू पाहत आहे. आता दुसरा भाग यातला आणखीन एक असा आहे की आत्ता म्हणजे गेल्या महिन्यामध्ये अर्थमंत्र्यांनी साकेत गोखलेंनीच प्रश्न विचारला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार ज्यांना अहमदाबादला साबरमती जेलमध्ये अटक करून ठेवलं होतं, त्यांनीच हा प्रश्न विचारला फायनान्स मिनिस्ट्रीला. कारण एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. त्यामुळे त्यांनी ईडीसाठी म्हणून हा प्रश्न विचारला होता की आतापर्यंत 2015 पासून आतापर्यंत 2025 पर्यंत काय ईडीच्या केसेसचं स्टेटस आहे.
आणि याला उत्तर दिलं. म्हणजे हे उत्तर आहे माझ्याकडे, आम्ही शेजारी स्क्रीनवरती पूर्ण दाखवतो सुद्धा. त्यात अर्थ मंत्रालयाने आत्ता 29 मागच्या महिन्यात 29 जुलैला हे दिलेलं उत्तर आहे. 15 दिवसच हार्डली त्याच्यावरती 15-20 दिवस झाले. त्यात त्यांनी असं सांगितलं की या देशभरामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट तर्फे एकूण 5,892 केसेस दाखल केल्या गेल्या. 5,892 केसेस दाखल केल्या गेल्या. त्या 5,892 पैकी 8 केसेसमध्ये 15 जणांना कन्व्हिक्ट केलं गेलं. म्हणजे 15 जणांवरती फक्त आरोप सिद्ध झाले. 5,892 पैकी 8 केसेसमध्ये. याचा अर्थ एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचा वापर हा केंद्र सरकारने गेल्या 11 वर्षांमध्ये फक्त आणि फक्त विरोधी पक्षांना छळणं, त्यांची हॅरॅसमेंट करणं, त्यांना घाबरवणं, त्यांना धमकावणं एवढ्याच गोष्टीसाठी केलेलं आहे. हे अगदी याच्यामध्ये उघड उघड दिसून येतं. आणि मग या पार्श्वभूमीवरती हे खूपच महत्वाचं ठरतं की कोणत्या दिशेने यांना देशाला घेऊन जायचं आहे. हा याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे की अशा पद्धतीने धाकदपटशा, धमक्या आणि एक प्रकारे गँग चालवल्यासारखं. गँगवाले कसं किडनॅप करून टाकतात, तसं हे किडनॅप नाही करत, अज्ञात ठिकाणी नाही नेत, तुरुंगात नेतात विरोधी पक्षाच्या लोकांना. पण एखाद्या गँगस्टर सारखा हा देश चालावा का, आणि तो एका तडीपार गृहमंत्र्याकडून. हा यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि त्या पलीकडे जाऊन वास्तवाची जी रियालिटी, म्हणजे जी रियालिटी आपण सांगायला हवी आणि समजून घ्यायला हवी की आता 7 तारखेला राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यापासून आणि संपूर्ण व्होट चोरी ही पुराव्यांसह त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष या व्होट चोरीकडे लागलं. माध्यमांनी ते व्हेरीफाय करून पाहिलं, माध्यमांना पण ती व्होट चोरी सापडली. विरोधी पक्षाच्या इतर लोकांनी सांगितलं आम्ही 18,000 ऍफिडेव्हिट दिले, निवडणूक आयोगाने त्याची दखलच घेतली नाही. मृत जे आहेत झालेले ते मतदार यादीमध्ये आहेत आणि मतदार म्हणजे जिवंत आहेत त्यांना मृत दाखवलं गेलेलं आहे. असले अनेक कारनामे या बिहारमधल्या निवडणुकांमध्ये होत आहेत. आणि अशा वेळेला देशभरामधलं हे वातावरण किंवा ही हवा ही डायव्हर्ट करायची, यासाठी मुद्दाम हे बिल आणलं गेलंय का, की सगळी चर्चा डायव्हर्ट होऊन जाईल. याचं कारण असं की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, संविधानामधलं संशोधन, संविधानातली दुरुस्ती ही मंजूर करण्यासाठी संसदेच्या दोनही सभागृहांमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोनही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत लागतं. आता 2/3 बहुमत म्हणजे 543 खासदारांच्या लोकसभेमध्ये 363 खासदारांनी जर का पास केलं तर हे बिल मंजूर होईल. 363. आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांच्याबरोबर असलेले नितीश कुमार असेल, नायडू असतील, आणखीन जगनमोहन रेड्डी असतील, नाही तर आणखीन कोणी का असेना, हे सगळं करून आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे 293 खासदारांचा पाठिंबा आहे. म्हणजे जरुरीपेक्षा 70 खासदार ही संविधानातली दुरुस्ती मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे कमी पडतात. राज्यसभेमध्ये सुद्धा याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. असं असून सुद्धा हा सगळा घाट का घातला जातोय? कारण ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जर का पास होणार नसेल तर मग हे बिल का आणलं? तर हे बिल, पहिली गोष्ट तर या व्होट चोरीवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. आणि नंबर 2 की बघा, या अशा तुरुंगामध्ये राहिलेल्या मंत्र्यांना विरोधी पक्ष आणि काँग्रेस पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतोय, गुन्हेगारांना, आरोपींना वगैरे वगैरे वगैरे. यातला पहिला भाग हा आहे की संविधान असं सांगतं मुळामध्ये की कुठल्याही माणसावरती त्याच्यावरचा आरोप सिद्ध होईपर्यंत त्याला निर्दोष समजायचं. त्यामुळे तो 30 दिवस पोलीस कस्टडीत होता का 300 दिवस पोलीस कस्टडीत होता, अनिल देशमुख, संजय राऊतांसारखी माणसं वर्षभर राहिली. भुजबळ 2.5 वर्ष तुरुंगात राहिले. आणि त्याच्यानंतर ज्यांनी भुजबळांना अटक केली त्यांनीच भुजबळांच्या केसमधला क्लोजर रिपोर्ट देऊन टाकला. तर त्यामुळे किती कालावधी तुरुंगामध्ये राहिले याला काहीही महत्व नाही.
आरोप न्यायालयामध्ये सिद्ध झाले का, आणि जोपर्यंत आरोप न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष समजावं असं संविधान सांगतं. हे मात्र 30च दिवसामध्ये त्याला गुन्हेगार म्हणून लटकवायला तयार, आणि त्याला त्या मंत्रिपदांवरून काढून टाकायचं वगैरे वगैरे. आता याच्या पलीकडची बाग की मुळामध्ये 30 दिवस तुरुंगात जावं लागेल किंवा 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकेल, अशा आरोपींना तुम्ही मंत्री आणि पंतप्रधान करतात कशाला? चारित्र्य माहिती असतं ना. भाजप म्हणतं ना, संघ म्हणायचा चाल चरित्र चेहरा. मग या अमित शहाचं चाल माहिती होतं, चरित्र माहिती होतं, चेहराही माहिती होता. 90 दिवसापेक्षा जास्त तुरुंगात जाऊन आला होता, तडीपार झाला होता. याला मुळात लोकसभेला उमेदवार का केला भाजपने? आणि वर नंतर हा पलटून शहाणपणा शिकवणार इतर पक्षांना. पण इतर पक्षांना बदनाम करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचं बिल आणायचं, नंतर कंगावा करण्यासाठी, आणि या व्होट चोरीवरचं अख्खं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. या निमित्ताने मला आणखीन गोष्ट सांगायची आहे की अशा पद्धतीने डिस्क्वालिफाय करता येत नव्हतं का अशा प्रकारचे आरोप झालेल्यांना? तर असं करता येत होतं. म्हणजे राहुल गांधींच्या केसमध्ये तर आपण बघितलं की डिफेमेशन केसमध्ये मॅक्सिमम 2 वर्षाची शिक्षा असते, आणि 2 वर्षाची शिक्षा राहुल गांधींना सुनावली गेली तर त्यांना 24 तासात डिस्क्वालिफाय केलं, घर खाली करायला लावलं. म्हणजे 2 वर्षापर्यंतची मुदत होती, आता अमित शहा त्याला 5 वर्ष करू पाहतात. 5 वर्षापर्यंत शिक्षा होणाऱ्या अशा गुन्ह्यांमध्येच फक्त यांच्या बाबतीत असं करावं. राहुल गांधी ते 1 तास पण अटक नव्हते. मग तरीही राहुल गांधींना 2 वर्षाच्या शिक्षेच्या याच्यामध्ये डिस्क्वालिफाय केलं गेलं की नाही? त्यामुळे हा खूप महत्वाचा भाग आहे की या देशाच्या संविधानामध्ये ऑलरेडी आर्टिकल 102 आणि 191 अस्तित्वात असताना, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने कन्व्हिक्ट झालेल्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना डिस्क्वालिफाय करता येण्याची प्रोव्हिजन असताना हे कशासाठी आणलं जात आहे? आणि 30 दिवसाची पोलीस कस्टडी हा कुठला निकष शोधून काढला? कसा बेल नाकारला जातो आपल्याला माहितीये ना. आपल्या ओमर खालिद सारखा किंवा सैफी सारखा 5-5, 6-6 वर्ष झाले तुरुंगात आहेत. त्यांचं म्हणजे चार्जशीट दाखल नाही, त्यांच्यावरची ट्रायल सुरू होत नाही. नुसतं त्यांना एका आरोपामध्ये अटक केलेलं आहे आणि त्यांचं बेल ऍप्लिकेशन सुद्धा सुनावणीसाठी घेतलं जात नाही. 8-8 जजेस रिक्यूज करतात. मग त्यांच्या समोर बेल ऍप्लिकेशन आलं की त्या केसमधूनच तो जज बाहेर पडतो. इतकं या देशामध्ये अनाचार आणि अत्याचार मोदी आणि शहा सरकारने केलेला असताना पुन्हा विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी किंवा बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जर होईलच, आणि बिहारमधल्या निवडणुकांमध्ये दणदणीत पराभव भाजपचा झाल्यानंतर उद्या जनता दल युनायटेडने, नितीश कुमारच्या पक्षाने आणि चंद्रबाबू नायडू यांनी जर पाठिंबा काढून घेतला केंद्र सरकारचा, तर यांचं केंद्र सरकार जाईल. तर ते होऊ नये म्हणून आधीच असा कायदा दाखवायचा ही एक प्रकारे धमकी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारला दाखवायची की असं जर केलं, बिहारच्या निवडणुकांनंतर जर तुम्ही पाठिंबा काढून घेणार असाल तर आम्ही तुम्हालाच अटक करून तुरुंगात टाकू. इतक्या गुन्हेगारी मानसिकतेने, क्रिमिनल माइंडेड पद्धतीने सध्याचं सरकार आणि सध्याचा गृहमंत्री विचार करतोय. हेच फक्त या बिलमधून दिसतं. आणखीन किती देशातल्या या लोकशाहीची वाट लावायची आहे? आणखीन संविधानातल्या या मूलभूत दिलेल्या हक्कांबद्दल की आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष समजायचं, यालाच हरताळ फासायचा, असं संविधानाला हरताळ फासण्याचे प्रकार आणखीन किती चालू द्यायचे या देशात? हे प्रत्येक नागरिकांनी गंभीर होऊन विचार करण्याची गोष्ट आहे. हे व्होट चोरी अत्यंत गंभीर आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष हे फक्त या व्होट चोरीवर आता राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सर्वांना या निमित्ताने विनंती आहे की हे जे बिल आलेलं आहे या बिलचा विरोध आणि निषेध सगळ्यांनी करायलाच हवा, पण आपलं व्होट चोरीवरचं लक्ष अजिबात ढळू देता कामा नये. कारण ते तुमच्या आणि माझ्या मूलभूत हक्कावरला पायदळी तोडवणारी गोष्ट आहे, अक्षरशः पायदळी तोडवणारी गोष्ट आहे. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर सातत्याने या व्होट चोरी करणाऱ्यांची निर्भत्सना
करत राहा, यांचे राजीनामे मागत राहा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बिलाबद्दल हे इथं खाली कॉमेंट करून सांगा. तुमची प्रतिक्रिया अवश्य इथं खालती कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ लाईक करायला सांगा. तुम्हीही लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या या भागात इतकंच. धन्यवाद.